स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे। भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी पडद्यामागे जोरदार राजकीय हालचाली सुरू असून राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष, शिंदे शिवसेना, काँग्रेस आणि शिवसेना उभाटा हे 5 पक्ष एकत्र येण्याच्या तयारीत आहेत। या संदर्भात नेत्यांची गुप्त बैठक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही। राष्ट्रवादी शरद पवार गटाला सर्वाधिक 18 जागा, भाजपला 16, काँग्रेसला 11, शिवसेनेला 7 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला एकूण 6 जागा मिळाल्या। रयत क्रांती, जनसुराज्य आणि शिवसेना उभाटाला प्रत्येकी 1 जागा मिळाली असून सत्तेसाठी 31 जागांची आवश्यकता आहे। महाविकास आघाडीकडे 30 तर महायुतीकडे 31 जागा असल्या तरी अंतर्गत मतभेदांमुळे राजकीय समीकरण जुळत नाही। भाजपला दूर ठेवून राष्ट्रवादीचे दोन्ही गट, काँग्रेस आणि शिवसेनेने पर्यायी आघाडी उभी करण्यासाठी गुप्त बैठका घेतल्या। या बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांच्या पदासाठी प्राथमिक तोडगा काढण्यात आला। पर्यटन मंत्री शंभूराज देसाई सातारा पॅटर्न सांगलीत राबवण्याबाबत एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असून आमदार जयंत पाटील यांनीही याचे संकेत दिले। काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांच्या जिल्ह्याबाहेरील भेटीगाठी सुरू असल्याने ही आघाडी बळकट होत आहे। त्यातच शिंदे सेना ही भाजप सोबत जाण्यास फारशी उत्सुक असल्याचे दिसत नाही। त्यामुळे भाजप विरुद्ध सर्व पक्ष एकत्र येत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली दिसत आहेत। मात्र भाजपकडूनही हालचाली थांबलेल्या नाहीत। पालकमंत्री चंद्रकांत पाटील सोमवारी जिल्ह्यात येऊन मित्रपक्ष राष्ट्रवादी अजित पवार आणि शिंदे शिवसेनेशी बोलणी करणार आहे। मात्र शिंदे शिवसेना आणि भाजपमधील तालुकास्तरीय वाद तसेच राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील काही नेत्यांचे भाजपशी मतभेद सत्ता स्थापनेचे त्रांगडे करत आहेत।